नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। अंशतः अनुदानित शाळांचा टप्पावाढ लवकरच होणार। 1160 कोटी नव्हे तर 1500 कोटी रुपये लागले तरी निधी मंजूर करेन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेईन। उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आश्वासन। 20% अनुदानित शाळांना 40%, 40%ला 60% व 60% अनुदान घेत असलेल्या शाळांना 80% अनुदानाचा टप्पावाढ लवकरच मिळणार आहे। या संदर्भात आश्वासित करण्यासाठी स्वतः गिरीश महाजन उद्या किंवा परवा आझाद मैदानावरती येणार आहेत, अशी माहिती शिक्षण संघर्ष समितीच्या नेत्या संगीताताई शिंदे यांनी न्यूज प्रारंभला बोलताना दिली आहे। त्यामुळे राज्यातील तब्बल 63,000 शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। दरम्यान न्यूज प्रारंभने संगीताताई शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे। त्या म्हणाले की शिक्षण समन्वय संघाच्या वतीने दिनांक 3 जानेवारी 2024 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। या आझाद मैदानावर उपस्थित असणाऱ्या शिक्षकांची संख्या आज बुधवार रोजी 5,000 पेक्षा जास्त होती। आंदोलनाला जवळपास 15 दिवसापेक्षा जास्तीचा कालावधी झालेला आहे। आंदोलनकर्त्या शिक्षकांची भेट घेण्यासाठी आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधी, शिक्षक, आमदार भेट देऊन गेले। सगळ्यांच्या माध्यमातून टप्पा अनुदानाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे। मात्र मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा टप्पा अनुदानाच्या विषयासंदर्भात कुठलीही फाईल आली नाही व राज्याचे मुख्यमंत्री विदेश दौऱ्यावर असल्यामुळे आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक होणार नाही हे काल रात्री स्पष्ट झाले होते। त्यामुळे मैदानावर उपस्थित असणारे सगळे शिक्षक व समन्वयक अतिशय चिंतेच्या वातावरणामध्ये होते। सगळ्या समन्वयकांनी सूत्र फिरवायची असेल तर मागील 2 आंदोलनाला दिशा देण्याचे काम ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे यांच्या मार्गदर्शनातून झाले असल्यामुळे त्यांचा सल्ला घ्यावा असे ठरले। त्याचप्रमाणे ॲडव्होकेट तुकाराम शिंदे यांना रात्री आकाशवाणी आमदार निवासस्थानी बोलावून घेतले। राज्यातील शिक्षक गेल्या 15 दिवसांपासून आझाद मैदानावर बसून आहेत। हा तिढा काही सुटत नाही। त्यामुळे हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर आपण सामान्य शिक्षकांच्या लेकरबाळांचा विचार करून आता या शिक्षकांना जास्त वेळ मैदानावर बसण्याची वेळ येऊ देऊ नका अशी विनंती करण्यात आली। यावर ॲडव्होकेट तुकाराम शिंदे यांनी सगळ्या समन्वयकांना विश्वास दिला की तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे। माझ्या पद्धतीने मी मुख्यमंत्र्याला निरोप देतो। विषय माझ्यावर सोडा। जोपर्यंत तुमचा टप्पा वाढ अनुदानाचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही। तुम्ही तुमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू द्या। मी शिक्षण समन्वयक संघासोबत आहे, काळजी करू नका असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाची दखल घेण्यासाठी ॲडव्होकेट तुकाराम शिंदे यांच्याकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत। लवकरच हा विषय वर्षा बंगल्यावर नेऊन मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहेत। त्यामुळे हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावर नक्की सुटणार हेही तितकेच खरे आहे। दरम्यान यानंतर राज्याचे संकट मोचक म्हणून ओळख असणारे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली। सौ संगीताताई शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ही भेट घेतली। भेटीमध्ये मंत्री महोदयांचे ओएसडी श्री अभय दांडे साहेब यांच्याकडे पहिली चर्चा झाली। जवळपास 10 मिनिटांची चर्चा झाली। त्यानंतर या विषयावरती चर्चा झाल्यानंतर शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव श्री समीर सावंत साहेब यांच्याकडून टप्पा अनुदानासंदर्भात शासन दरबारी असलेल्या कार्यवाहीची माहिती या ठिकाणी दांडे साहेबांनी घेतली। यामध्ये मागील मंत्रिमंडळाच्या 13 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत त्रुटीपूर्तता झालेल्या यापूर्वी 20% व 40% अनुदान घेत असलेल्या शाळांना 20% अनुदानाचा वाढीव टप्पा अनुदान मंजूर करण्याचे शासनाचे धोरण आहे। त्या धोरणानुसार 6 फेब्रुवारी 2023 पासून शासन निर्णय निर्गमित करून पहिला अनुदानाचा टप्पा 1 जानेवारी 2023 पासून अनुदान दिले गेले आहे। याच टप्प्यावरील शाळेतील शिक्षक यांना 1 जानेवारी 2024 पासून वाढीव 20% अनुदानाचा टप्पा देण्यात आलेला नसल्यामुळे त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे अनुदानाची कार्यवाही शीघ्रतेने व्हावी यासाठी शिक्षण विभागाने कॅबिनेटला विषय घेण्यासाठी सदर फाईल ई कॅबिनेट 2022-23 डिसेंबर शाळा पात्रता कार्यवाही पूर्ण करून पुढील अनुदान टप्प्याबाबत विषय ठेवावा यावरती चर्चा झाली। यानंतर सौ संगीताताई शिंदे यांनी मंत्री महोदय गिरीशजी महाजन साहेब यांची भेट घेतली। गिरीश भाऊ शिक्षण विभागातील श्री करपते साहेब यांच्याकडून या विषयाची माहिती घेतली व त्यामध्ये असे कळले की माननीय शिक्षण सचिव श्री रणजितसिंह देवल साहेब रजेवर असल्यामुळे आपल्याला आज काही निर्णय मिळणार नाही, थोडा धीर धरा, मी अजितदादाशी या विषयावरती बोलतो असे ते म्हणाले। साधारणतः दुपारी 1:30 वाजता राज्याचे अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांच्याशी दूरध्वनीवरून नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी फोन करून आझाद मैदानामध्ये वाढीव 20% अनुदान मिळावे यासाठी 5,000 शिक्षक बसले आहेत। या शिक्षकांना न्याय देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या 13 डिसेंबर 2022च्या बैठकीत दरवर्षी वाढीव 20% अनुदान देण्याचा धोरण सरकारने ठरवलेले आहे। त्यातील पहिला टप्पा म्हणून आपण 1160 कोटी रुपये दिले आहेत। आता 2024 या वर्षात त्यांना पुढील टप्पा सुरू झाला पाहिजे होता, मात्र तो सुरू न झाल्यामुळे शिक्षकांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे आझाद मैदानातील आंदोलनाला आपल्याला न्याय द्यायचा आहे। आपण शिक्षण विभागाकडून फाईल बोलावून घेऊन
पुढील टप्पा लवकर सुरू करावा असे बोलणे गिरीश भाऊ महाजन यांच्याकडून अजित पवार साहेब यांच्यासोबत झाले आहे। यावेळी अजितदादांनी माननीय मुख्यमंत्री विदेश दौऱ्यावर परत आल्यावर मला राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी या विषयावर चर्चा करावी लागेल। त्यानंतर या शिक्षकांच्या वेतनासाठी 1500 कोटी रुपये जरी लागले तरी मला द्यायला काही हरकत नाही असे त्यांनी म्हटले आहे। माननीय मंत्री महोदय स्वतः आझाद मैदानावर भेटीसाठी येणार असे आम्हाला सगळ्यांनी सांगितले होते, मात्र काही महत्त्वाच्या विषयावर ऐनवेळी बैठक असल्यामुळे गिरीश महाजन आझाद मैदानावर येऊ शकले नाहीत। मात्र ते उद्या किंवा परवा येणार असल्याची माहिती सौ संगीताताई शिंदे यांनी न्यूज प्रारंभला दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदेश दौऱ्यावर आल्यानंतर अर्थ व शिक्षण विभागाची बैठक लावून प्रश्न सोडवण्यासाठी गिरीश भाऊ महाजन पुढाकार घेणार आहेत व या संदर्भात देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी गिरीश महाजन यांचे बोलणे झाले आहे। त्यामुळे शिक्षकांनी धीर धरावा, शासन शिक्षण समन्वय संघाच्या मागण्याला न्याय देईल, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री शिक्षकांचा प्रश्न नक्की सोडवतील असा विश्वास आमदार मंगेश दत्ता चव्हाण यांनी दिला आहे अशी माहिती सौ संगीताताई शिंदे यांनी न्यूज प्रारंभ डिजिटल मीडियाला बोलताना दिली आहे। यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।